दर्शकांनो, या ठिकाणी आपल्याबरोबर जुडलेले आहेत खासदार, माननीय खासदार साहेब लंके साहेब आपल्याबरोबर जुडलेले आहेत. सतलोक आश्रम ढवळीमध्ये यांचं स्वागत आहे. आणि यांचा जो या ठिकाणी जे आलेत तर सतलोक आश्रम मधलं वातावरण त्यांना कसं वाटलं त्याच्याबद्दल आपण त्यांना विचारूयात. सर नमस्कार. नमस्कार. मी सगळ्यात प्रथमतः मुनींद्र धर्मांध जे ट्रस्ट आहे त्या ट्रस्टच्या माझ्या सर्व सहकार्याने धन्यवाद देतो. खऱ्या अर्थाने आपले गुरु या ठिकाणी उपस्थित नाही. आपण ज्या संत रामपाल महाराजांच्या नावाने हे सगळं चालतं पण ते आज उपस्थित नाही. पण लाखो लोकांचं या ठिकाणी अन्नदान होतं. लाखो लोकांना या ठिकाणी वैद्यकीय सेवा असू सगळ्या सेवा पुरवल्या जातात. म्हणजे ही कुठेतरी एक परमेश्वर ही अदृश्य शक्ती असती ते आपल्याकडून करून घेत असती. आम्ही पाहतो राजकीय जीवनामध्ये 1500 लोकांची जर सभा करायची म्हणलं तर तिथे 50-100 पोलीस उपस्थित ठेवावं लागतात. पण इथं प्रत्येक आलेला माणूस स्वतः सेवा करतो. मी ज्यावेळेस या आश्रमामध्ये पाऊल टाकला त्यावेळेस मी माझी चप्पल काढल्यानंतर त्या ठिकाणचा एक भक्त म्हणतो होता मी मला चप्पल पुसू द्या. म्हणजे इतकं नम्रपणे हे सगळे करत असतात. अशा साधू संतांच्या आज समाजाला गरज आहे. आज समाजामध्ये दुहीचं वातावरण निर्माण केलं जातं. जर संत रामपाल महाराजांसारखे जर समाजसेवक धर्मगुरू जर समाजामध्ये प्रत्येक भागाभागामध्ये जर समाजामध्ये काम केलं तर निश्चित हा देश एक दिवस जगाच्या वेगळ्या उंचीवर गेल्याशिवाय राहणार नाही. सर आपल्या मतदारसंघामध्ये हे आश्रम निर्माण झालेला आहे तर त्याचा आपल्या जे काही आपले जे मतदार आहेत मतदाते आहेत त्यांना काही फायदा होईल का? हा संत रामपाल महाराजांचा आश्रम कुठल्या मतदारसंघासाठी काम करत नाही. हा फक्त मानवासाठी काम करतो. या ठिकाणी कुठल्या माणसाला जात विचारली जात नाही. कुठल्या माणसाला तू कुठल्या मतदारसंघातला विचारला जात नाही. इथं आलेल्या माणसाला सेवा दिली जाते आणि त्याचे विचार बदलवण्याचं काम केलं जातं. हे सगळ्यात महत्वाचं. त्यामुळे इथं मतदारसंघ हे गेटच्या बाहेर. इथं परत कुणी राजकीय नेता आल्यानंतर कधी त्याला राजकीय स्टेटमेंट विचारू नका ही मी तुम्हाला विनंती करतो. कारण संत रामपाल हे ह्या सगळ्या विचाराच्या वेगळ्या उंचीवरले. या ठिकाणी आपण आध्यात्मिक प्रदर्शनी बघितली का? आध्यात्मिक प्रदर्शना बघितली. या ठिकाणी आम्ही बऱ्याच वेळा आता 1-2 तास झाले इथे. म्हणजे आल्यानंतर एवढं प्रसन्न वाटलं. आमच्यासारखे लोक राजकीय जीवनामध्ये काम करत असताना अनेक टेन्शन घेऊन काम करतो. अनेक स्ट्रेस आमच्या डोक्यामध्ये असतो. या ठिकाणी आल्यानंतर आम्ही सगळं विसरून गेलो. मला या ठिकाणी एक सगळ्यात महत्वाची जाणीव झाली. मी ज्यावेळेस या भागामध्ये फिरत होतो प्रत्येक धर्माचा धर्मग्रंथ त्या ठिकाणी होता आणि प्रत्येक धर्माच्या धर्मग्रंथाचा त्या ठिकाणी सविस्तरपणे माहिती सुद्धा त्या ठिकाणी दिली गेली. म्हणजे बायबलमध्ये काय आहे, कुराणमध्ये काय आहे आणि तुमच्या रामायणामध्ये काय, वेगवेगळ्या धर्मग्रंथाचा त्या ठिकाणी संदर्भ दिलेला गेलेला आहे. आणि विशेष करून या ठिकाणी सगळ्या समाजाचे सगळ्या धर्माचे लोक त्या ठिकाणी आध्यात्मिक ज्ञान देण्यासाठी उपस्थित आहे. म्हणजे संत रामपाल हे आत्ताच्या कलियुगातले हे खऱ्या अर्थाने संत आहेत. धन्यवाद सर. धन्यवाद. रामकृष्ण हरी. तर हे होते माननीय खासदार लंके साहेब आणि त्यांनी या ठिकाणी सतलोक आश्रम ढवळपुरीमध्ये व्हिजिट दिलेली आहेत आणि त्यांनी या ठिकाणी आश्रमातली पूर्ण परिस्थिती बघितली, पूर्ण परिसर बघितला, या ठिकाणी जे सेवादार आहेत त्यांची वागणूक बघितली आणि ते पूर्णपणे या आश्रमावर खुश आहेत. आणि त्यांनी त्यांच्या ज्या मुलाखतीतून एक संदेश दिलेला आहे की जगामध्ये जर संत कोणी असतील तर केवळ संत रामपालजी महाराज आहेत. त्यांच्या आश्रमामध्ये कुठल्याही प्रकारचा जातीभेद होत नाही, कुठल्याही प्रकारचा भेदभाव होत नाही, सगळ्यांना समान वागणूक दिली जाते. आणि जे शास्त्र आहेत, जे हिंदू धर्माचे शास्त्र असो, त्याचप्रमाणे मुसलमान धर्माचे शास्त्र असो, जैन असो, जेवढे पण धर्म आहेत, जेवढे पण पंथ आहेत, जेवढे पण जाती आहेत, त्या सगळ्या धर्मग्रंथाच्या शास्त्रानुसार या ठिकाणी संत रामपालजी महाराज ही या ठिकाणी भक्ती देतात. हे आवर्जून या ठिकाणी यांनी बघितलेलं आहे.